नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये 17 विषय आणि सूत्र गजानन महाराज. आज त्याच्यामध्ये एक वेगळं पुस्तक घेणार आहोत. गजानन महाराज म्हटल्यानंतर अपरिहार्यपणे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उभी राहणारी प्रतिमा हे गजानन महाराज संस्थान शेगाव ही आहे. वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या कारणानं, आणि ही सगळी कारणं सकारात्मक आहेत, असं एक आगळं वेगळं देवस्थान केवळ आपल्या राज्यातलं नव्हे तर आपल्या देशातलं म्हणजे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव. आपण महाराजांविषयी, महाराजांवरती लिहिलेल्या पुस्तकांविषयी, त्यांच्या आलेल्या अनुभवांविषयी, साक्षात्कारांविषयी, आठवणींविषयी नक्की म्हणत असतो. अनेकदा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे विचार त्या दृष्टीनं मांडत असतो किंवा ऐकत असतो. पण फार क्वचित आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये गजानन महाराज संस्थान शेगाव याची चर्चा होते. आणि म्हणूनच आज ग्रंथसूक्त मध्ये श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या सेवा कार्याचं चित्रमय दर्शन घडवणारं असं सर्वे भवन्तु सुखिनः हे पुस्तक घेणार आहे. हे महाराजांविषयी नाही हे मी पहिल्यांदाच सांगतो, परंतु एखादी धार्मिक संस्था आपल्या जवळ जमा झालेल्या पैशातून किती वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ भक्तांची नव्हे तर साऱ्या समाजासाठी उपयुक्त अशी कामं करू शकते, याचं उत्कृष्ट दर्शन आणि त्यामागचं तत्वज्ञान हे मोजक्या शब्दात आणि फार चांगल्या फोटोनं सांगणारं पुस्तक म्हणजे सर्वे भवन्तु सुखिनः. या पुस्तकाचा निदान एकदा बघण्यासाठी तरी आपण विचार केला पाहिजे, ही कळकळीची विनंती करण्यासाठीच या पुस्तकाचा सर्वे भवन्तु सुखिनः या पुस्तकाचा ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये मी समावेश करतोय. मी मगाशी म्हटलं तसं एखादं फोटो बुक असावं, कॉफी टेबल बुक असावं की ज्याच्यामध्ये सारं प्राधान्य, वैशिष्ट्य, महत्व हे फोटोला दिलेलं असतं आणि काही मोजक्या ओळींमध्ये त्याचा मजकूर किंवा तपशील हे त्या फोटो खाली किंवा फोटोच्या बाजूला दिलं असतं. अशा पद्धतीनं साकार केलेलं हे छोटेखानी आकाराचं पण मोठ्या आशयाचं पुस्तक गजानन महाराजां संस्थान शेगाव यांच्या सेवा कार्याचं चित्रमय दर्शन घडवणारं सर्वे भवन्तु सुखिनः हे छोटेखानी पुस्तक, त्यातही अत्यल्प मजकूर असलेलं हे पुस्तक. हा अत्यल्प मजकूर वाचत असतानाही लक्षात येणारी गोष्ट अशी की या संस्थानाची स्थापना 1908 साली झाली आहे. अशा पद्धतीनं या संस्थानाची स्थापना करायला गजानन महाराजांची संमती घेतलेली होती आणि त्यांच्या समक्ष या संस्थानाची निर्मिती करण्यात आली होती. सर्वे भवन्तु सुखिनः हे केवळ या पुस्तकाचं शीर्षक नाही तर ते या संस्थानाचं ब्रीदवाक्य आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा, शिवभावे जीवसेवा या वचनास अनुसरून संस्थानातर्फे सेवा हीच साधना या व्रताचा अंगीकार केला जातो आणि याचं चित्रमय दर्शन घडवणारं हे पुस्तक सर्वे भवन्तु सुखिनः. एका अर्थानं या संस्थानाचा ऍक्शन ट्रेकन रिपोर्ट आणि त्याच वेळेला या संस्थानांच्या विविध कार्याचा जी आत्ता सुरू आहेत किंवा ज्याचं काम सुरू आहे किंवा जे येत्या भविष्य काळात सुरू करण्याचा विचार आहे अशाचा ऍक्शन प्लॅन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे हे पुस्तक सर्वे भवन्तु सुखिनः. आणि मग असं लक्षात येत आहे की या संस्थानाच्या एकूण 42 सेवा प्रकल्पांचं काम आहे आणि त्याच्यासाठी या 42 सेवा प्रकल्पांच्या अंतर्गत शेकडोनी त्याचे उपविभाग करण्यात आलेले आहेत. मग काही प्रकल्प हे आध्यात्मिक असतील, काही प्रकल्प हे शैक्षणिक असतील, काही प्रकल्प हे वैद्यकीय असतील आणि काही प्रकल्प हे राष्ट्रहिताच्या दृष्टीनं उपयोगी असे प्रकल्प असतील. यातला कुठचाही प्रकल्प किंवा खरं सांगायचं म्हणजे गजानन महाराज संस्थान शेगाव याचा कोणताही प्रकल्प हा गजानन महाराजांनी घालून दिलेल्या 3 नियमांनुसार चालतो असं सर्वे भवन्तु सुखिनः या पुस्तकामध्ये सांगण्यात आलंय. हे 3 नियम असे. यातला पहिला नियम पैसे मागू नका, दुसरा नियम पैशाला स्पर्श करू नका आणि तिसरं पैशांचा संचय होऊ देऊ नका. मी पुन्हा म्हणतो, पैसे मागू नका, पैशाला स्पर्श करू नका आणि पैशाचा संचय होऊ देऊ नका. म्हणजे प्रकल्प करत राहा
पैसा हा रिझर्व्ह साठी नाही तर प्रोजेक्ट साठी आहे असं सांगणारं कार्य आणि त्याचं चित्रमय दर्शन म्हणजे सर्वे भवन्तु सुखिनः. हे असं सगळं सांगत असतानाच काही एकदम गमतीची ही माहिती, आकर्षक माहिती, की ज्याची साधारणपणे आपण गजानन महाराजांच्या भक्तीची, बोथींची, ओव्यांची चर्चा करताना करत नाही, ती या पुस्तकामध्ये सांगण्यात येते. की वैदिक काळामध्ये आत्ता ज्याला आपण शेगाव म्हणतो, तिथे गर्ग ऋषी आणि शृंगमुनींनी, गर्गमुनी आणि शृंगमुनींनी अनेक वर्ष तप केलं होतं. शृंगमुनींनी वसवलेली नागरी वस्ती म्हणून या गावाचं मूळ नाव शृंगावस्ती असं होतं. काळाच्या ओघामध्ये शृंगावस्तीचं शृंगा गाव झालं, शृंगा गावचं शिवगाव झालं आणि शिवगावचं शेगाव असा अपभ्रंश होत होत हे नाव झालं. आणि बुलढाणा जिल्ह्यात त्या निमित्तानं गजानन महाराज संस्थान म्हणजे शेगाव अशी त्याची आजची ख्याती झाली. असाही थोडक्यात इतिहास या गावाचा सांगितला जातो. त्याच वेळेला असाही उल्लेख केला जातो की एकेकाळी शेगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. आणि मग अशी माहिती देत असताना 23 फेब्रुवारी 1878, 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी शेगावात गजानन महाराज प्रगट झाले. 1910 साली त्यांचं निधन झालं किंवा ते समाधिस्थ झाले. आणि तेव्हापासनं किंवा 1908 साली हा प्रकल्प किंवा हे संस्थान सुरू झाल्यापासून ज्या वेगवेगळ्या इमारती, ज्या वेगवेगळ्या प्रकल्प सुरू केले गेले, यांची ही चित्रमय यादी असं हे पुस्तक. मग काही इमारती, काही वास्तू या महाराजांच्या आयुष्याशी निगडीत असतील, मग त्या निमित्तानं असलेली प्रगट स्थळाची मेघडंबरी असेल, मंगल कार्यालय असेल, समाधी मंदिर असेल, समाधी स्थळ असेल, महाराजांचं शयनगृह असेल, बंकट सदन असेल, शिवमंदिर असेल, मारुती मंदिर असेल, याचीही माहिती प्रकल्प म्हणून नव्हे पण महाराजांच्या संबंधा आयुष्याच्या संदर्भामधली महत्वाच्या वास्तू त्यांचं जतन हाही एक प्रकल्प होतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी म्हटलं तसं आध्यात्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने असे एकूण 42 प्रकल्प आणि त्यांचे 100 उपविभाग याचं चित्रमय दर्शन घडवणारं हे पुस्तक सर्वे भवन्तु सुखिनः. ग्रंथ सूक्त मनपूर्वक धन्यवाद.